शंका आहे तो ब्लॅक बॉक्स ओपन झाला पाहिजे आणि वस्तुस्थिती या महाराष्ट्रातल्या लोकांच्या पुढे आली पाहिजे. कारण की आमचं मराठा नेतृत्व बहुजनांचं नेतृत्व पडद्याआड गेलेलं आहे हे देखील तितकंच सत्य या राज्यासमोर येणं या ठिकाणी गरजेचं आहे. कारण की या राज्यात असणारी सत्ता देशात असणारी सत्ता काय चाललंय नेमकं या ठिकाणी कळत नाही. अहमदाबादला विमान पडलं बोईंग त्याचं अजून उत्तर आम्हाला देशाला या ठिकाणी मिळालेलं नाही. 300-350 लोकांचा मृत्यू झाला त्याची माहिती देशामध्ये या ठिकाणी अजून झालेली नाही. आणि म्हणून एक शंकेचं वातावरण या राज्यातल्या सामान्य माणसावर आहे. त्यामुळे माझी विशेष करून जी राष्ट्रवादी अजितदादांची राष्ट्रवादी आहे त्यांना माझी विनंती आहे की थोडा हा मुद्दा सुद्धा मोठा भाऊ म्हणून या ठिकाणी राज्यात लावावा. आता मोठ्या भावाचं काय होते माहित नाही. दादांनी सांगितले भाजपला पाहिजे अध्यक्ष आपली मदत मागतात का काय कळत नाही भाजपला. त्यामुळे काय परिस्थिती होणार आहे जिल्हा परिषद मध्ये उद्या या सगळ्या पुढच्या 15-20 दिवसात माहित नाही. परंतु आमचं लक्ष बारकाईनं पलीकडे काय होतं याच्यावर निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे. काय कुठं खेळ करता आला तर नक्की करूया. त्यामुळे निश्चितपणे काय जमतंय का कशा पद्धतीने करता येईल तोही प्रयत्न आपण करू. परंतु ज्याचा उल्लेख मगाशी झाला की विरोधी पक्ष म्हणून आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे ती भूमिका आम्ही निश्चितपणे उद्याच्या भविष्यकाळात निभावायचा प्रयत्न आमच्या उद्याच्या भविष्यकाळात निश्चितपणे या ठिकाणी असणार आहे हे मला मुद्दामून सांगायचं आहे. कागल असू दे पन्हाळा असू दे आम्ही चांगल्या पद्धतीने उमेदवार दिले. लोकांच्यापर्यंत पोहोचण्याचं काम आपण प्रामुख्याने केलं. शेट्टी साहेब आता शक्तीपीठ विषय तुम्ही बोललाय खरं आहे. आता तो करवीर मधनं असं जाणार आहे म्हणजे आता करवीर मधनं आता ऑलरेडी शिरोलीच्या पुलामुळे अर्धा कोल्हापूर शहर या ठिकाणी बुडतंय. शियाबसनं चिखलीपर्यंतची सगळी गावं भोगावतीचा काठ सगळा हा सगळा पुरामध्ये बुडतोय. आऱ्यापासून सगळी गावं बीड बसून सगळ्या गावाला त्याचा फटका बसतोय. आता हा रस्ता पुन्हा मधनं या ठिकाणी घ्यायचं चाललंय. मी आणि शेट्टी साहेब गेले 3 वर्ष झालं या रस्त्याचं सुरू झाल्यापासून आम्ही विरोधात त्या ठिकाणी भूमिका घेतोय. आम्ही विकासाच्या विरोधात या ठिकाणी नाहीये. रत्नागिरी नागपूर हायवे झाला आम्ही त्याला विरोध केला नाही. तो रत्नागिरी नागपूर हायवे त्याला मदतच करण्याची भूमिका आम्ही त्या काळामध्ये घेतली. त्यामुळे आमचा विकासाला विरोध नाही आमचा चुकीच्या विकासाला विरोध आहे. 86,000 कोटीचा रस्ता आता 1,05,000 कोटीवर गेला. नारळ फोडायचा आहे अजून नारळ फुटायचा आहे. त्याच्या आधी 1,05,000 कोटीवर या ठिकाणी हा रस्ता गेलेला आहे. आणि म्हणून माझी कोल्हापूर जिल्ह्यातल्या स्वाभिमानी लोकांना विनंती आहे की उद्याच्या भविष्यात या जिल्ह्यामध्ये 2 मोठी आंदोलन आपल्याला हातात घ्यावी लागतील. एक शक्तीपीठ रस्ता याच्या विरोधातलं आंदोलन आणि उद्याच्या भविष्यात वीज दरवर हे दुसरं आंदोलन आपल्याला या ठिकाणी घ्यावं लागेल. कारण की आता मी जिल्हा परिषदच्या भाषणात सांगितलं प्रत्येकाचे वीज बिल हे 15 ते 20% आता वाढणार आहे. आणि त्या विरोधात या 2 विषयाला धरून उद्याच्या भविष्यकाळात या जिल्ह्यामध्ये आपल्याला भूमिका घ्यावी लागेल. आणि कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की आपण काय आता संपलो किंवा चर्चा करतात ते काय नाही आहे. आपण ताकदीने लढलो नगरपालिका नगरपंचायती लढलो ठीक आहे. यश आपल्याला कधी या ठिकाणी मिळालं परंतु आपण शून्य झालो नाही. आपण शून्य झालो नाही. आज देखील नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद महापालिका हा सगळा आकडा जिल्ह्यातला बघितला तर किमान 130-140 सदस्य हे जिल्ह्यामध्ये आपल्या महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीचे आहे. म्हणून ताकद आपली मोठी आहे. तालुक्यामधली ताकद मोठी आहे. आज देखील महाराज आपण निवडून आलेल्या सदस्यांना बोलवत असताना जे दुर्दैवाने अपयशी झाले त्यांना देखील आज आपण बोलवलं. कारण की त्यांनी सुद्धा 5-10,000 मतं ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये घेतलेली आहे. काँग्रेस असू दे शिवसेना असू दे शेतकरी संघटना असू दे तो विचार पुढे घेऊन जाण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. मला राजू शेट्टी यांनी गणपतराव दादा राजूबाबा आवळे राजीव किसन आवळे या चौघांचे मला धन्यवाद द्यायचे आहेत की जिल्ह्यामध्ये महाराज या चौघांनी उमेदवार एकमेकाला पक्षात दिले खरं कुठेही बांधणं झालं नाही. एवढी युती आघाडी चांगली या 2 तालुक्यामध्ये या ठिकाणी झाली. म्हणजे कुंभार शिवसेनेचे हे काँग्रेसमध्ये संजयराव आपण या ठिकाणी दिले काँग्रेसमधून निवडून आले. शिरोळमध्ये सुद्धा हातकणंगल्यात सुद्धा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा माणूस चिन्हावर उभारला. काँग्रेसचा माणूस स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चिन्हावर
मैदानावर या ठिकाणी उभा केला. उद्देश एकच होता की या भ्रष्टाचारी महायुतीला या ठिकाणी थांबवायचा, हा उद्देश या ठिकाणी होता. आणि म्हणून आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका आता झालेल्या आहेत. उद्याच्या भविष्य काळात आता मार्च मध्ये गोकुळचं रणांगण या ठिकाणी सुरू होणार आहे. आता काय होणार आहे मला माहित नाही, परंतु महाविकास आघाडी म्हणून गोकुळ सुद्धा आपल्याला लढवावं लागेल हे मला आपल्याला या ठिकाणी सांगा. आणि मग त्याची तयारी आपण करूया, ताकदीने या ठिकाणी उतरूया. गोकुळमध्ये ज्यावेळी सत्ता आम्ही घेतली त्यावेळी मी 2 रुपयाचं दुधाला देतो ही भूमिका या ठिकाणी घेतली होती. तब्बल 12 रुपये हे शेतकऱ्याला देण्याचं काम व्यवसाय तुम्ही आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी केलं. आणि म्हणून उद्याच्या भविष्य काळात देखील 5.5 लाख लोकांच्यावर शेतकऱ्यांशी निगडीत असणारा गोकुळ दूध संघ आहे. या जिल्ह्यातला एक अर्थकारण ग्रामीण भागाच्या शेतकऱ्यांचं या गोकुळच्या माध्यमातून या ठिकाणी होत असतं. आणि माझी कार्यकर्त्यांना विनंती आहे, विश्रांती आपल्या आयुष्यात लिहिलेली नाही आहे, संघर्ष आपल्या आयुष्यात कायमपणे या ठिकाणी लिहिलेला आहे. त्यामुळे पुढच्या या आता महिनाभरानंतर या सगळ्या निवडणुकीला ताकदीने समोर जाण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. कारण की गोकुळ आपल्यासाठी महत्वाचे आहे. त्यानंतर मला वाटतं डिसेंबर मध्ये केडीसी बँक सुद्धा या ठिकाणी लागणार आहे. शेवटी आम्ही या जिल्ह्यामध्ये जे राजकारण करतोय ते संस्थेचं हित जोपासण्याचं राजकारण करतो. मागच्या वेळी आम्ही आघाडी म्हणून या ठिकाणी एकत्रित आलो. उद्या काय होणार आहे मला माहित नाही, परंतु माझी स्वतःची तयारी महाविकास आघाडी म्हणून गोकुळची लढवायची या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे. हे मला मुद्दामून आपल्याला सांगायचं आहे. कारण की शेवटी ज्या शेतकऱ्याबद्दल आम्ही दायित्व या ठिकाणी घेतलेलं आहे त्या शेतकऱ्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत, ही भूमिका उद्याच्या भविष्य काळात आमची सर्वांची असणार आहे. कारण की पुढच्या महिन्याभरात बरंच काय घडेल. जिल्हा परिषदच्या सत्तेमध्ये बरंच वर खाली चाललेलं आहे. सकाळपासून जोरात युद्ध चालू आहे. तुम्हाला कळालं असं जोरात युद्ध चालू आहे. मोठा भाऊ नेमका कोण याच्यावर आता युद्ध चालू आहे. आता त्या मोठ्या भावाला मांडलं नाही तर आम्ही आहे. त्यामुळं ठीक आहे, शेवटी राजकारणात पलीकडच्या बाजूला लक्ष जास्त ठेवावं लागतं. विरोधात काय चाललंय तिकडे जास्त लक्ष ठेवावं लागतं. त्यामुळे आमचंही लक्ष बारकाईनं या जिल्हा परिषदच्या नेमका जडणघडणीमध्ये पुढच्या या महिन्यामध्ये काय होणार आहे याच्यावर आमचं लक्ष असणार आहे. परंतु पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन आहे, कौतुक आहे की आपण सगळ्यांनी या ठिकाणी ताकदीने या ठिकाणी निवडणूक त्या ठिकाणी लढवले. आपण सगळेजण एकत्रितपणे उद्याच्या भविष्य काळात सगळ्या गोष्टींना सामोरं जाण्याचा प्रयत्न आदरणीय शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी करूया, एवढीच अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी व्यक्त करतो. जिथं मदत लागेल, सहकार्य लागेल, आपण काळजी करू नका. सीएमच्या वर बैठक घ्यायची असेल, खासदार साहेब आम्ही दोघेही जिल्हा परिषदमध्ये येतो. तुमच्या अडचणी, तुमचे प्रश्न काही असतील तर तुम्ही आम्हाला सांगा. तुम्हाला कुठेही तुझ्या भावाची सत्ता त्यांची आहे म्हणून तुझ्या भावाची या ठिकाणी वागणूक मिळणार नाही. उलट तिकडे गांधी जास्त आहेत, ते आता निवड झाल्यावर तुम्हाला लक्षात येईल पुढच्या अर्ध्या दिवसामध्ये काय वादी होणार आहेत, कसं होणार आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आणि त्यातून आपण आपली बातमी बळकट करूया, संघटन या ठिकाणी वाढव्या आणि ताकदीनं हा जिल्हा पुन्हा एकदा काँग्रेस असू दे, शिवसेना असू दे, स्वाभिमानी शेतकरी संघटना असू दे, या विचाराचा आहे